नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे स्वागत करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले हे जे चालू घडामोडीचे लेक्चर्स आहेत हे दररोज तुम्ही व्यवस्थित बघा आणि या प्रश्नांचा चांगला सराव करण्यासाठी या प्रश्नांच्या एक शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही याला नोट डाऊन करून घेत जा, जेणेकरून तुमच्याकडे हा संग्रह राहील आणि परीक्षेच्या अगोदर तुम्हाला हे वाचून जायचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये याच्या बाहेर तुम्हाला कुठलंही मटेरियल वाचण्याची आवश्यकता पडणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे। आणि मग या अनुषंगाने हे प्रश्न तयार केलेले असल्यामुळे ते तुमच्या परीक्षेसाठी प्रेरणादायी असतील किंवा मग तुमच्या परीक्षेसाठी ते मदतशीर असे असणार आहेत। म्हणून आपण आपल्या या प्रकाराला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न काय आहे बघा, बहुपक्षीय लष्करी जो काय सराव आहे, ज्या सरावाचं नाव आहे झापड नाव आहे, ZAPAD आणि 2025ला झालेला आहे। तर हा जो झापड लष्करी सराव आहे हा नेमकं कोठे आयोजित करण्यात आलेला होता ते तुम्हाला सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कझाकिस्तान आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। ओके, आपण पुढे जाऊयात। त्यानंतर कोणत्या राज्याने पहिला ईशान्य भारत सेंद्रिय सप्ताह आयोजित केला, तर त्याचं उत्तर आहे मेघालय, असं त्याचं उत्तर आहे। म्हणून हे देखील तुम्हाला नोट डाऊन करून ठेवावं लागेल। आता त्यानंतर बघा, दक्षिण भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जावर चालणारे गाव कोंडारेड्डीपल्ली असं हे गाव आहे। हे गाव खूप महत्त्वाचं गाव आहे मित्रांनो, यावरती तुम्हाला 100% आता प्रश्न येईल बरं का, लक्षात राहू द्या। काय की कोंडारेड्डीपल्ली असं गाव आहे आणि ज्या गावामध्ये सौर ऊर्जावर चालणारा जो काय प्रकल्प आहे किंवा गावच ते मुळात सौर ऊर्जावर चालत आहे। आणि हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते तेलंगणा या राज्यामध्ये आहे। तेलंगणाचे जे काय मुख्यमंत्री आहेत ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही कोण आहेत, आणि हे त्यांचंच गाव आहे मित्रांनो। ओके, म्हणून हे देखील तुम्ही लक्षात राहू द्या। आणि गावोगावी तिथे काय केलेलं आहे, सोलर जे काय पॅन आहेत ते पॅन उभारलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून तिथे ऊर्जेचा वापर केला जातोय। ज्येष्ठ नागरिक जे आहेत या नागरिकांसाठी एखादा आयोग स्थापन करण्यात यावा अशा प्रकारची जी काही योजना आहे, ही योजना भारतामध्ये प्रथम किंवा सुरुवात करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर त्याचं उत्तर आहे केरळ। केरळ या राज्यामध्ये अशा प्रकारचा जो काय उपक्रम आहे हा उपक्रम राबवलेला आहे आणि हे पहिलंच राज्य आहे ज्या राज्याचं नाव काय आहे, केरळ राज्य आहे। ओके, आणि या ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी हा आयोग आता तत्पर असणार आहे तिथे। ओके, ही एक चांगली बाब आहे। पुढे जाऊयात आपण। भारतीय वेट लिफ्टिंग फेडरेशन IZLF ॲथलेटिक्स मिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली, आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण एखाद्या संस्थेच्या संदर्भामध्ये किंवा अध्यक्षपदी जर निवड झालेली असेल तर अशा प्रकारचे जे काय प्रश्न असतात हे प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात, म्हणजे नियुक्तीच्या संदर्भामधले ते प्रश्न असतात। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, मीराबाई चानू असं त्याचं करेक्ट उत्तर ठरणार आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊयात। बघा, आशिया मिश्र संघ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशाने जिंकलेली ते तुम्हाला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या ज्या काही स्पर्धा असतात त्या स्पर्धा जिंकणारा देश आणि पराजित झालेला देश पण तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो। तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे इंडोनेशिया, म्हणून ते लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊयात। डिसेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या द आर्ट ऑफ डुईंग नथिंग राईट अशा प्रकारचं एक पुस्तक आहे। हे पुस्तक तुम्हाला मित्रांनो, हे जे शब्द आहेत हे मराठीमध्येच येणारे असतात, परंतु आपल्याला सोपं जावं म्हणून हे जरा इंग्लिशमध्ये रीडिंग करायला पण आणि समजून घ्यायला पण सोपं जाईल। द आर्ट ऑफ डुईंग नथिंग राईट म्हटलंय आणि हे एक पुस्तकाचं टायटल आहे, बाकी काहीच नाही आहे दुसरं। आणि पुस्तकाचं टायटल आहे, तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर या पुस्तकाचे लेखक आहेत अजित नवराज हंस, हे त्याचे लेखक, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। आता नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने 15वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे करेक्ट झारखंड हे राज्य आहे मित्रांनो।
झारखंडचा संघ आहे आणि त्या संघाने जिंकलेली आहे. ओके, कळालं सर्वांना. आता आपण जाऊयात पुढे. नंतर बघा, मुंबई कोस्टल रोड यास कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे की धर्मरक्षक आणि शूरवीर सर्वात बलाढ्य असा राजा छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर बघा, 7वी भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन आणि परिषद ही जी परिषद आहे ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि याच्या संदर्भात एक स्पष्टीकरण दिलंय शेवटच्या प्रश्नाचं. काय आहे तिची आवृत्ती कितवी? तर 7वी आवृत्ती असणार आहे. आणि त्याचबरोबर कधी आयोजन झालं होतं? 29 ते 30 जानेवारी 2026 ला आयोजन होणार आहे नंतरचं, आणि इथे कोची या ठिकाणी. ओके, तर हे नॉर्मल आहे. या पद्धतीने याचं काय असणार आहे तर एक म्हणजे एक एक्स्ट्रा माहिती असणार आहे. ओके, लक्षात नाही राहिली तरीही चालेल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.